हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 57. आध्यात्मिक मृत्यू भाग 1. मानव हा मूलतःच जन्मतःच निसर्गतःच आनंद स्वरूप, आनंद घन, आनंदमय आहे. त्याच्या मानवी देह धारणेचा हेतू आनंद हाच आहे. तो सदानंदी, नित्यानंदी, परमानंदी आहे. यामुळे त्याच्या आनंदमय देहरूपी वृक्षाला आनंदाची पाने, फुले, फळे लगडत असतात. तो मुळापासून शेंड्यापर्यंत, म्हणजे देहधारणेपासून देहत्यागापर्यंत केवळ आनंद आणि आनंदानेच भारावलेला, व्यापलेला, मोहरलेला आहे. याचा चक्षु, नासिका, जिव्हा यांनी आस्वाद घेत त्याने स्वतःच्या जीवनामध्ये जीवनानंद फुलवत, दरवळत, पसरत, तसाच इतरांच्या जीवनामध्येही आनंदाचे तोरण बांधत, आनंदाची ज्योत तेववत, आनंदाचे डोही आनंद तरंगत, देहरूपी आनंदाचे मळ्यामध्ये आनंदाचे पीक घेत राहायचे आहे. परंतु बहुतांशी जण मृत झाल्यासारखे जगतात. अजून मरत नाहीत म्हणून जगतात. सतत असलेल्या ताण, तणाव, दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग, समस्या, काळजी याने बेजार होऊन आता आपले कसे होणार, यामधून आपल्याला कोण तारणार, अशा फिकिरीमध्ये आनंदाने जगायचे विसरतात. कारण त्यांना जी परिस्थिती प्राप्त झालेली आहे ती त्यांना त्यांच्याच गत प्रारब्धाने मिळालेली आहे. या जन्मी गत प्रारब्धाचे आनंदात रूपांतर करण्यासाठी नियतीने त्यांना दिलेली परिस्थिती ही संधी आहे हे ते जाणून घेत नाहीत. इतरांकडे पाहून ते त्यांच्याशी तुलना करतात आणि स्वतःकडे तसे नाही म्हणून मनात झुरत खुडत हिरमुसले होतात. पुलंनी गणगोतमध्ये रावसाहेबांचे शब्दचित्र रेखाटताना लिहिले आहे, काही माणसांची वागण्याची तऱ्हाच अशी असते की त्यांच्या हाती मद्याचा पेला देखील खुलतो आणि काही माणसे दूध देखील ताडी प्याल्यासारखे पितात. त्या काळातील आपले संत कोणाची डोई साफ करत होते, कोणी गाडगी मडगी घडवत होते, कोणी दळण कांडण करत होते, कोणी धुणी भांडी साफ करत होते, कोणी कपडे धुवत होते, कोणी कुंभारकाम करत होते, कोणी पादत्राणे तयार करत होते, कोणी वस्त्र विणत होते, कोणी मजुरी करत होते, इत्यादी इत्यादी किती उदाहरणे द्यायची. हे संत काही महालामध्ये नोकरांच्या गराड्यात गाद्यांवर लोळत नव्हते. त्यांना इतकेच समजत होते की आपल्याला जो जन्म जसा जेथे जितका दिला आहे तो परमात्म्याने काही हेतू पुरस्कार दिला आहे. सर्वजण परमात्म्याचेच लेकरे आहेत आणि तरीही त्याने आपल्याला अशा प्रकारे परिस्थिती दिली आहे. ती जगतजननी लेकरांमध्ये भेद कसा करेल? याचा अर्थ अशा परिस्थितीमध्येच आपले भले आहे असाच परमात्म्याचा उद्देश आहे. त्याचा सर्वस्वी स्वीकार करून त्यामधूनच सृजन करणे हे आपले काम आहे. त्याप्रमाणे किंचितही तक्रार न करता, न कुरकुरता, नाराजी न दाखविता त्या काळामधील शास्त्री, विद्वान, पंडित यांना जे जमले नाही ते संतांनी प्रत्यक्ष करून दाखविले. लाखो ओव्या, अभंग, भजने रचली आणि गात गात, नाचत नाचत मुक्ती प्राप्त केली. या ओव्या, अभंग, भजने यावर आजचे विद्यार्थी PhD मिळवत आहेत. यांचे नेमके अर्थ सांगताना आजच्या शिकलेल्यांच्या ज्ञानाची कसोटी लागत आहे. भजन, पुराण, पूजन, कीर्तन, नर्तन, भक्ती, नामस्मरण इत्यादी कसे करावे याचा या संतांनी कायमकरिता कित्ता गिरवायला दिला. प्राप्त परिस्थितीचा बाऊ करून मोर्चे काढत अमुक द्या आणि तमुक द्या असा फुकाचा धोशा लावायला सोपे आहे. परंतु मेहनतीचे पहाड फोडत स्वकष्टाने, सदाचाराने, स्वकर्तृत्वाने ते मिळवणे सोपे नाही. गर्भश्रीमंतांच्या संततीमध्ये प्राप्त परिस्थितीचा उत्तम उपयोग करून शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय करत स्वकष्टाने भरभराट टिकवणे फार थोडे आहेत. बाकी बापाने कमावले
आणि पोराने गमावले असेच आहेत. याचप्रमाणे धुणी भांडी मोलमजुरी करणाऱ्यांच्या अपत्यांमध्ये थोडे असेही आहेत की त्याने प्रतिकूल परिस्थितीतही दिवसरात्र महाकष्ट घेऊन मोठ्या जिद्दीने स्वकष्टाने भरभराट कमावली. दरवर्षी पंखांना बळ द्या असे आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो आणि सक्रिय शक्य ती मदत करतो. ती याचीच उदाहरणे आहेत. याचा अर्थ नियतीकडून प्राप्त परिस्थितीचा सृजनात्मक उपयोग करणे हे प्रत्येकाच्या हाती आहे. हेच पूर्वीच्या संतांनी प्रत्यक्ष आचरण करून सोदाहरण दाखविले. धनवान, श्रीमंत, शिकलेले हे सदा भिकारी आहेत. त्यांची क्षुधा, तृष्णा हाव कधीही न शमणारी आहे. कितीही मिळाले तरी ते कमीच आहे असे त्यांना वाटते. त्यांना तृप्ती, समाधान कसे ते माहीतच नाही, कारण त्यांची जगण्याची पद्धत आत्यंतिक टोकाची अयोगिक, अनैसर्गिक, भक्वेबाज आहे. या धनिकांना कितीही मिळाले तरी ते ज्ञान, कौशल्य, धाडस आणि पैसे मिळवण्याचे जडलेले व्यसन या जोरावर सतत मिळवतच राहतात. अशातच त्यांचा अहंकार जगामधील अव्वल श्रीमंतांच्या यादीत नाव यावे अशी अपेक्षा बाळगून असतो. त्यासाठी ते झटत असतात. असा हा अतिरेकी पैसा ते अनैसर्गिक, भपकेबाज, बेगडी राहणीवर खर्च करतात. यामुळे तसे अनैसर्गिक, भपकेबाज, बेगडी राहणे यांच्यासाठी उपलब्ध करून देणाऱ्यांकडे हा पैसा जमा होतो. तेही याचे सख्खे भाऊ असतात. तेही आणखी अन्य प्रकारे, तशाच प्रकारे मिथ्या, भ्रामक, बेगडी जगतात. तो पैसाही अशांच्याच भावंडांकडे जमा होतो. यामुळे हा अतिरिक्त पैसा या अशा निरनिराळ्या धनिकांकडे जमा होतो. अशी ही एक वर्तुळाकार सोनेरी टोळी आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या उपदेशाप्रमाणे हे निराधारी लोक चोर, डाकू, लुटारू आहेत. कारण हा पैसा ज्या मूलभूत श्रमजीवी समाजाकडून आलेला आहे त्यांच्याकडे हा पैसा कधीही उलट गतीने फारसा प्रवाहित होत नाही. यामुळे देर इज अ व्हास्ट व्हॅली बिटवीन हॅव्स अँड हॅव्स नॉट. गरीब आणि श्रीमंत यांच्या सजनतेमध्ये फार मोठी दरी कायम वाढत राहते. ही दरी निर्माण न होऊ देणे हे या धनिकांना शक्य आहे. तसे जर त्यांनी केले तर ते चोर म्हणून ओळखले न जाता सत्पुरुष म्हणून ओळखले जातील. चैन, मौज, मजा, धमाल, चंगळ करणे, अनैसर्गिक, भपकेबाज, बेगडी राहणे म्हणजे आपण काहीतरी उच्च जगत आहोत असा त्यांचा गैरसमज आहे. परंतु यामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदरोग, महारोग, गुप्तरोग इत्यादी असे महाबलाढ्य आजार कायमकरिता मरेपर्यंत बाळगून कसे तरी कणत कृत्रिम जगावे लागते. आयुष्याच्या शेवटी तर एखाद्या हॉस्पिटलमध्ये नळ्या खुपसून हामसत दुःखावेग सहन करत महिनोन्महिने पडून राहावे लागते. हे त्यांच्या आजूबाजूला नित्य अनुभवायला येत असूनही हे यामधून बाहेर होत नाहीत. कारण त्याने कधी सत्य जीवनाचा अर्थ समजून घेतलेला नाही. यापैकी काही जण योगा या नावाखाली ज्या आश्रमांमधून जातात तेथे काय प्रकारचा योग जुळून येतो हे येथे सांगण्याचा मोह मी आवरत आहे. कारण आपला जो आध्यात्मिक मृत्यू हा विषय आहे त्यासाठी ही एवढी प्राथमिक माहिती पुरेशी आहे. आपल्या समाजामध्ये पूर्वी आर्थिक परिस्थितीचे गरीब वर्ग, मध्यम वर्ग, श्रीमंत वर्ग असे 3 प्रकार होते. परंतु सुरुवातीला सांगितल्याचा परिणाम म्हणून आता आर्थिक परिस्थितीनुसार गरीब आणि श्रीमंत असे 2च वर्ग राहिले आहेत. यात पुन्हा अतिगरीब गरीब, श्रीमंत, अतिश्रीमंत असे 4 वर्ग झाले आहेत. साहित्यामधील मध्यम पदलोपी द्विगु समासासारखा मध्यम वर्ग कुठेतरी काळामध्ये लोप झाला. घर आणि दार असे न म्हणता मधल्या आणि या शब्दाचा लोप करून आपण घरदार असे म्हणतो. तसेच मान आणि अपमान असे न म्हणता मधल्या आणि या शब्दाचा लोप करून आपण मानापमान असे म्हणतो. तसा हा मध्यम वर्ग कालोघात गडप झाला. फक्त गरीब श्रीमंत राहिले.
अशा या गरीब श्रीमंताने स्वतःच्या जगण्याच्या पद्धतीचा विचार करावा. आपण आनंदात आहोत का याचे निरीक्षण करावे. कारण सुखदुःख ही एकमेकात सतत बदलत असतात. त्यापासून कधीही शाश्वत आनंद मिळत नाही. ताण तणाव, सुख दुःख, कष्ट त्रास पीडा वैताग सतत सुरू असतो. यासाठी गरिबाने कष्ट करून यामधून स्वतः बाहेर व्हावे आणि शाश्वत आनंद मिळवावा. याचप्रमाणे श्रीमंतानेही संयम राखून चंगळवादामधून बाहेर व्हावे आणि शाश्वत आनंद मिळवावा. यासाठी सर्वांनी आध्यात्मिक मृत्यू समजून घ्यावा. आपापल्या परी त्याप्रमाणे आचरण करावे. जन्म म्हणजे औषात्म्याच्या प्रेरणेने जीवामधून देहादी इंद्रिये उत्क्रांत होणे, हा देहाचा जन्म असतो. तसेच मृत्यू म्हणजे देहादी इंद्रियांची प्राणादी सप्त ब्रह्मतत्वे धारण करण्याची क्षमता नष्ट झाल्यामुळे, मग संचित असो किंवा नसो, औषात्म्याने देहादी इंद्रियांचा त्याग करणे हा देहाचा मृत्यू असतो. अशा प्रकारे आपल्या जगण्यामध्ये देहाची प्रमुख भूमिका असते. आपण स्वतः औषात्मा आहोत याचा अर्थ जरी आपल्या प्रेरणेने जीवाकडून देह उत्क्रांत होत असला तरी अप्रत्यक्षपणे आपण देह धारण करतो आणि आपणच देहाचा त्याग करतो. यामुळे देहासंबंधी आपण काही विशेष गोष्ट करू इच्छित असलो तर ती आपण करू शकतो आणि देहाला त्यासाठी सहकार्य द्यावे लागते. परंतु आपण आणि देह यामध्ये मन आपल्याला अडथळा ठरू शकते. हेही आपण इच्छा असल्यास टाळू शकतो. मन जीवाकडून सप्तब्रह्मतत्वे घेत असते आणि आपण जीवाला सप्तब्रह्मतत्वे पुरवित असतो. यामुळे जर आपण ठरविले तर आपण जीवाकडून मनाला पुरवठा होत असलेला सप्तब्रह्मतत्वांचा पुरवठा थांबवू शकतो. अर्थात यासाठी आपली प्रबळ इच्छाशक्ती असायला पाहिजे. यासाठी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तो माझ्या दृष्टीने आध्यात्मिक मृत्यू सांगणारा आहे. ही कैवल्य मिळवून देणारी अजब साधना आहे आणि असा मृत्यू जर गरीब श्रीमंत अशा दोघांनीही साध्य केला तर या सर्वांचे जीवन केवळ आनंदाने भरून येईल. मी सुरुवातीला जे सांगितले ते येथे परत सांगतो. गर्भश्रीमंतांच्या संततीमध्ये प्राप्त परिस्थितीचा उत्तम उपयोग करून शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करत स्वकष्टाने भरभराट टिकविणारे फार थोडे आहेत. बाकी बापाने कमावले आणि पोराने गमावले असेच आहेत. याचप्रमाणे धुणी भांडी मोलमजुरी करणाऱ्यांच्या अपत्यांमध्ये थोडे असेही आहेत की त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही दिवसरात्र महाकष्ट घेऊन मोठ्या जिद्दीने स्वकष्टाने भरभराट कमावली आहे. दरवर्षी पंखांना बळ द्या असे आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो आणि सक्रिय शक्य ती मदत करतो. ती याचीच उदाहरणे आहेत. प्रामुख्याने अशा या थोड्या गरीब श्रीमंतांसाठी माझे हे सांगणे आहे. जर त्याने असे उदाहरण समाजाला घालून दिले तर हळूहळू इतरही याचे फायदे प्रत्यक्ष पाहतील आणि ते स्वानुभवात उतरवण्यासाठी उद्युक्त होतील. याचा अनुभव दोघांनाही येईल की ते आता आनंदाने जीवन जगत आहेत. याचप्रमाणे सर्वांनी हा आध्यात्मिक मृत्यू जाणून घ्यावा. कारण ही साधना काही या थोड्या जणांसाठीच नाही. त्यांचा उल्लेख अशासाठी केला की त्यांनी न कळत असे जीवन प्रत्यक्ष जगले आहे. ज्यांना ज्यांना सुखदुःखाऐवजी सदानंदी जीवन जगायचे आहे अशा सर्वांसाठी ही साधना आहे. तेव्हा आता माझ्या अल्प स्वल्प बुद्धीनुसार आध्यात्मिक मृत्यू सांगणारा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग जाणून घेऊ. नुसता जाणून न घेता ती साधना आचरणात आणू. तुकाराम बुवांचा अभंग आहे. झाला प्रेतरूपी शरीराचा भाव, लक्ष्य याला ठाव स्मशानेचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माय, म्हणती हाय हाय यमधर्म.
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानागदी लागला ब्रह्मतत्वेसी. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्यध्वनी बोंब झाली. दिली तिळांजोडी कुळनामा रूपासी, शरीर ज्याचे त्याचे समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपी आप, उजळला दीप गुरुकृपा. या अभंगामध्ये वरवर पाहता स्मशानात शव नेल्यावर तेथे जे धार्मिक विधी करतात ते सांगितले आहेत. परंतु हा अभंग पूर्णपणे एक रूपक असून त्याला आध्यात्मिक अर्थ आहे. हे रूपक आपल्याला आध्यात्मिक मृत्यू ही साधना शिकवते, ज्या योगे आपण संपूर्ण जीवन आनंदात व्यतीत करू शकतो. आपण प्रथम याचा वरवर जो अर्थ आहे तो पाहू, नंतर याचा जो आध्यात्मिक अर्थ आहे तो जाणून घेऊ. वरवर पाहता अभंगामध्ये मृतदेहाचे धार्मिक विधी असे वर्णन केले आहेत. झाला प्रेतरूपी शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीचा. तुकाराम बुवा सांगतात की शरीराचे प्राण धारण करण्याची शक्ती संपली. आता तो आणखी हे सजीव ओझे पेलू शकत नाही. यामुळे आतापर्यंत आपल्याला सजीव असल्यासारखा देहाचा भाव भासत होता, परंतु आता त्याच देहाचे प्रेत, शव, मढे कलेवर झाले. तो देह निष्प्राण, अचेतन, निर्जीव झाला. यामुळे आता त्या देहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला स्मशानभूमीवर नेण्याशिवाय गत्यंतर नाही. आता स्मशान हेच त्याचे योग्य ठिकाण. कारण असा निर्जीव झालेला देह जास्त वेळ तसाच ठेवला तर त्यामधील धनंजय वायू सक्रिय असल्यामुळे त्याची निर्जीव असलेली नखे, केस जशी वाढतात त्याचप्रमाणे निर्जीव असलेल्या त्या देहाला धनंजय वायू कुजवून त्याची विल्हेवाट लावायला सुरुवात करतो. रडती रात्रंदिवस कामक्रोध माय, म्हणती हाय हाय यमधर्म. अशा या मृत झालेल्याबद्दल अतितीव्र भावना असलेले त्याच्या देहपतनामुळे दुःखावेत सहन न होऊन तो आता आपल्यामध्ये नाही, ही भावना सहन न झाल्यामुळे हुंदके देत अश्रू ढाळतात. हा दुःखाचा आवेग पुढे कितीतरी दिवस, आठवडे, महिने सुरू असतो आणि अशावेळी कुटुंबाबाहेरचे नातलग, आप्त, इष्ट, स्वकीय, ओळखीचे लोक समाचाराला येतात आणि त्या मृत झालेल्याबद्दल आठवणी काढून काढून त्या कुटुंबियांना रडवतात. ज्याप्रमाणे भिन्न सजीव निर्जीवांना व्यवहाराला सोपे जावे म्हणून निरनिराळी नावे ठेवायची पद्धत आहे, त्याप्रमाणे कोणत्याही कृतीला, क्रियेला नावे दिली जातात. यामुळे देहपतन घडवून मृत्यू आणणे या क्रियेला यम असे नाव दिले गेले. आपल्या प्रियजनाला मृत करून हा यम घेऊन गेला म्हणून हे रडगाणे त्याला हाय हाय म्हणजे यमा तुझा धिक्कार असो असे म्हणतात. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मतत्वेसी. प्रेताला अग्नी देण्यासाठी आता शहरांमधून विद्युत दहनी असते, परंतु अजूनही विद्युत दहने सर्व सार्वजनिक नाही. आजही पारंपरिक पद्धतीने प्रेताला अग्नी दिला जातो. यासाठी इंधन म्हणून शहरामध्ये लाकडे आणि खेडेगावांमध्ये लाकडाबरोबर शेणाच्या गोवऱ्या रचल्या जातात. अशा प्रकारे प्रेतासाठी सरण रचतात आणि त्यावर प्रेत ठेवतात. म्हणून येथे तुकाराम बुवा म्हणतात शेणी लागल्या. शेणी म्हणजे शेणाच्या गोवऱ्या. अशा या आता संवेदनाहीन, भावनाहीन झालेल्या शरीराला ब्रह्मलोक प्राप्त व्हावा म्हणून पुरोहितांकडून मंत्र म्हणत अग्नी देतात. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्यध्वनी बोंब झाले. प्रेताला अग्नी देण्याआधी पुरोहितांकडून स्मशानात धार्मिक विधी केले जातात. त्यावेळी पाण्याने भरलेला घट खांद्यावर घेऊन प्रेताला प्रदक्षिणा घालतात. प्रत्येक प्रदक्षिणेला त्या घटाला एका छोट्या दगडाने एक छोटे भोग पाडतात. त्या दगडाला अश्म म्हणतात. तो 10 दिवस जपून ठेवावा लागतो. प्रदक्षिणा घालताना घटातून पाण्याची धार जमिनीवर पडत असते.
शेवटी घट मागच्या मागे ढकलून देतात. त्यावेळी तो जोरात आवाज करून फुटतो. त्याबरोबर घट फिरवणाऱ्यासह सर्वजण बोंब मारतात. तिली तिळांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्याचे समर्पिले. मृत झाल्यापासून 10 दिवसांनी त्या अश्मावर तिळांजली देण्याचा विधी असतो. यासाठी मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तमाम सर्वांनी उपस्थित राहण्याचा प्रघात आहे. म्हणजे त्या मृत व्यक्तीची कोणाला भेटायची इच्छा अपुरी असली तर ती पूर्ण होते. अशा प्रकारे इच्छा पूर्ण झाल्यामुळे अग्नीबरोबर आकाशात गेलेले वायुमय शरीर आता मोकळे होते आणि ज्या पंचमहातत्वांपासून ते निर्माण झालेले असते त्यामध्ये ते विलीन होते. तुका म्हणे रक्षा झाली आपी आप, उजळीला दीप गुरुकृपा. तुकारामबा म्हणतात, अशा प्रकारे अग्नी दिल्यावर तो देह ज्या पंचमहातत्वांपासून निर्माण झालेला असतो त्यामधील पृथ्वी हे तत्व राखेच्या रूपाने खाली जमिनीवर राहते आणि जमिनीत विलीन होते. ही राख घटात ठेवून पुढे ती काशी यात्रेला जाऊन तेथे गंगेत समर्पण करण्याचा प्रघात आहे. ज्यांना काशीला जाणे जमत नाही ते ती राख जवळच्या नदीमध्ये समर्पण करतात. उर्वरित 4 तत्वे आकाशात जातात आणि त्या त्या तत्वांमध्ये विलीन होतात. मयत झाल्या दिवसापासून सर्व विधी होईपर्यंत घरी दीप तेवत ठेवतात. मयत झालेल्या कुटुंबियांचा समाचार घ्यायला आलेली मंडळी त्या दिव्याला नमस्कार करतात. या अशा प्रथा अनेक ठिकाणी निरनिराळ्या असू शकतात. श्रद्धा असलेले त्या पाळतात. आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते त्याची सर्वांगीण ओळख करून घेतली, त्यामधील संकल्पना जाणली तर त्यामधील आपली भीती नष्ट होते आणि सप्तरिपूंच्या आहारी गेलेले असतो. अशावेळी त्या प्रत्येक रिपूची ओळख करून घ्यावी. मृत्यू, रिपू यांचे आध्यात्मिक मर्म जाणून घ्यावे. या योगे आपणामधून त्या रिपूंचे उच्चाटन होते. इतकेच नव्हे तर मृत्यू, रिपू यांच्याबद्दल आपल्याला सहानुभूती निर्माण होते आणि आपण त्यांचा सृजनात्मक उपयोग करू शकतो. मृत्यूबद्दल तर प्रेम वाटू लागते. यामुळे तो आला की त्याची ओळख असल्यामुळे, त्यामागील संकल्पना जाणलेली असल्यामुळे त्याची भीती तर वाटत नाहीच, परंतु आपण त्याचे स्वागत करतो. जसे की आपल्याला तो येणार हे अपेक्षितच होते. आपण त्याची वाटच पाहत होतो. आता आपण या अभंगाचा आध्यात्मिक अर्थ जाणून घेऊ. माझ्या मते हा अभंग आपल्याला आध्यात्मिक मृत्यू ही साधना शिकवत आहे. या योगे आपण सदानंदी राहतो आणि आपल्याला मुक्ती प्राप्त होते. अर्थात हे आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.